काही नाही म्हणून मी देशावरात फिरत आलो तुमची कीर्ती ऐकून. असा कोण तो ब्राह्मण असणारा त्या रामराजाला बोलू लागला. बोलल्याच्या नंतर काय झालं बरं? हे अवतरी ऐकोनी सत्वर पावयाची आलो देशावर वचन ऐकोनी नरपवर संतोष थोर वाटला. महाराज सांगू लागले, काय सांगा महाराज, तुमची कीर्ती पंढरपुरापर्यंत आली आणि तुमची ख्याती पंढरपुरामध्ये तिथपर्यंत आल्यामुळं मी ऐकलो आणि देशांतरात फिरत फिरत आलेला आहो, असं तो ब्राह्मण बोलू लागला. ब्राह्मण बोलल्याच्या नंतर तो रामराजा काय म्हणतो बरं? राजा म्हणे ब्राह्मणाची तुम्ही असावे स्वस्थ मानसी मी स्नान करून येतो रेसी देव पूजनाची जाईन. महाराज तुम्ही आता माझ्या बैठकीत बसून राहा आणि मी काय करतो, माझी वेळ झालेली आहे पूजेची, देवपूजा करून येतो आणि नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोलतो. असं कोण? तो ब्राह्मण असलेला कोण भानुदास महाराजाला बोलू लागले. राजा तुम्ही तेथे येऊन पाहावे स्थळ सुवर्णकांती असे देऊळ मी अर्चन करून सकळ तुळशी दळ अर्पिन. महाराज तुम्ही आमचं मंदिर तर बघा म्हणाला राजा. आमचं मंदिर कसं आहे, तिथं आमची देवी कशी आहे आणि तिथं तुळशीचं वृंदावन कसं आहे, नुसतं तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा, असं भानुदास महाराजाला म्हणल्याच्या नंतर भानुदास महाराज काय म्हणतात मनामध्ये? आयचे बोलतात प्रति द्विज संतोप पावला तिथे देवी दर्शनात आलेल्या भूपती त्याचे संगती जातसे. अहो महाराज, एवढं बोलल्याच्या नंतर ब्राह्मणालाही आनंद वाटला आणि राजा पुढे चालला देवीच्या मंदिरात पूजा करायला. आणि देवीच्या मंदिरात पुढे चालल्याच्या नंतर त्या राजाच्या पाठीमागे असणारे आमचे भानुदास महाराज चालले होते. देवालया भोवती अमोलिका राया लावली पुष्पवाटिका अंतर्गावारे स्थापुनी अंबिका समारंभनिका करीतसे. महाराज सांगू लागले, काय महाराज, त्या मंदिराच्या बाजूला पुष्पवाटिका काय आहे, मोगऱ्याची काय फुलं आहेत, जाईचे काय फुलं आहेत, अनेक तऱ्याची फुलं बाग केलेली आहे आणि असं सुंदर आणि रम्य स्थान होतं. असं बघितल्याच्या नंतर काय म्हणतो? नाना वाट्याचे होते गजर पूजा करीत बैसला नरपवर दिवज बोलती मंत्रोपचार आनंदे गजर होते. महाराज ब्राह्मणाने काय विधी मंत्र बोलू लागल्यात, वाद्य काय वाजू लागले, नगारा काय वाजतो, अशा थाटामाटामध्ये राजाने त्या देवीची पूजा करू लागली म्हणतात. सर्वोपचारे करुणी पूजने देवीची लेवली वस्त्रभूषणे नाना परीची दिव्य रत्ने शोभायमान दिसती पळे. अनेक प्रकारची पूजा केली, देवीला वस्त्र परिधान केला आणि पूजा विधी झाल्याच्या नंतर काय झालं बरं? चंदनाभिषोपचार कंठी घातले सुमन हार धूपदीप करुणी नरपवर नैवेद्य भावे अर्पितसे. षडोपचाराची पूजा केली, वस्त्र परिधान केले आणि नैवेद्य दाखवला, मंगल आरती केली, धूप दाखवलं आणि दाखवल्याच्या नंतर राजा काय म्हणतो बरं? वर्ग पंचाती वाळुनी नियावळली महामाया साष्टांग नमस्कार घालून लागला पाया नरनाथा. धूप दीप मंगल आरती झाल्याच्या नंतर साष्टांग नमस्कार देवीला घातला, देवीच्या चरणावर नतमस्तक झाला आणि काय म्हणतो? प्रसाद वाटून या सकळासी राजा बैसला स्वस्थ मानसी मग पंढरीच्या द्विजासी बोलता झाला ते दवा. मग महाराज सगळं पूजा झाली, अर्चना झाली, देवीचं दर्शन घेतला आणि सगळं झाल्याच्या नंतर राजा बसला. बसल्याच्या नंतर जे पंढरपुराहून ब्राह्मण आला होता तो कोण होता? भानुदास महाराज होते. आणि त्या पंढरीच्या ब्राह्मणाला तो राजा काय म्हणतो बरं? म्हणे राजा यायचे दैवत पाही धुंडिता त्रिभुवनी नदीचे काही आम्ही देखील ऐकले नाही धन्य नव आई अगाध. महाराज काय सांगावं, तो राजा त्या देवीचं नवल करू लागला आणि सांगू लागला. काय म्हणतो?
बघा म्हणले ब्राह्मण बुवा, या राजाई सारखी आमच्या देवी सारखी देवी आम्ही पाहिली नाही, पाहणारही नाही, आणि या त्रिभुवनात अशी देवी नाही, आता कोण तो रामराजा म्हणतो. आणि भानुदास महाराज ऐकत राहिले. ऐकत असताना भानुदास महाराज त्या राजाला काय म्हणतात. सुंदर देऊळ पाहावे नयनी, अति वृक्षाचे सारिले पाणी, भोवती पुष्प वाटिका लावणी, पूजतो सुमनी जगदंबा. काय सांगा महाराज. अहो या मंदिरामध्ये या देवीला, या मंदिराला रुपयाचं पाणी लावलेलं आहे, मोत्याचं, रुपयाचं, आणि सगळीकडं पुष्पवाटिकेची बाग आहे. अशा प्रकारची देवी आहे, अशी देवी या जगातच नाही, असा कोण तो राजा म्हणतो. मग विद्यानगरीचे सकळ जण, येती घ्यावया दर्शन, देवीची लाविले प्रधान जन, मी निजांगे पूजन करीत असे. अहो ही सगळी विद्यानगरी नगर पूर्ण दर्शनासाठी येते आणि प्रजा लोक भरपूर सेवेसाठी ठेवलेले आहे. अशा प्रकारचा माझ्या राज्यामध्ये क्रम आहे, आणि अशी देवी या जगात अशी कोणतीही देवी नाही बाबा, असं त्या पंढरपूरवरून आलेल्या ब्राह्मणाला देवीचं महत्व सांगू लागला. आता देवीचं महत्व पांडुरंगाच्या भक्ताला आवडेल का हो. पण राजा असल्या कारणानं तो काही म्हणला नाही. भानुदास महाराज काही म्हणत नव्हते, ऐकत राहिले. मग काय म्हणतात बरं. तुम्ही म्हणता पंढरीची, येते तो महिमान शिरायची, राजा यायचे पांडुरंगापाशी, उपचार तयाची नसतील. राजा म्हणतो, अहो महाराज तुमच्या पंढरीच्या पांडुरंगाला एवढा कोण करणार शृंगार. हा एवढा शृंगार कोण करतो, अशी पूजा कोण करतो, असा कोण करणार आहे, असं राजा म्हणत असल्याच्या नंतर भानुदास महाराज काय म्हणतात. दुर्बळ ब्राह्मण करती पूजन, तेथे पैसे वस्त्रभूषण, ऐकुनी राम राजयाचे वचन, विप्र निजमनी क्रोधावला. महाराज सांगू लागले, अहो काय सांगावं म्हणले तुम्हाला. काय ते पंढरपुरामध्ये दुर्बळ ब्राह्मण काय पूजा करणार, त्याची त्याला सोय नाही, आणि दुर्बळ ब्राह्मण काय पूजा करणार आणि काय विधी करणार, कुठले वस्त्र आणणार, कुठला अलंकार आणणार, आणि त्या लोकांनी होईल का पूजा, असा तो रामराजा कोणाला म्हणतो. पंढरपूरून आलेल्या ब्राह्मणाला म्हणजे भानुदास महाराजाला बोलू लागला. मग म्हणे गानरपणाता, पंढरी दृष्टीची न देखता, आपुलची थोर मनसी देवता, अभिमान व्रता करोनी. महाराज आतापर्यंत काहीच म्हणाय नाही, आतापर्यंत काही म्हणले नाहीत, आता काय म्हणू लागले. महाराज अहो तुम्ही पंढरपूरला गेले नाही, पंढरपूर पाहिले नाही, पंढरपुराची ख्याती तुम्हाला माहित नाही, आणि ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला येसाल ना त्यावेळेला त्याची ख्याती तुम्हाला कळेल, असं कोण भानुदास महाराज कोणाला त्या रामराजाला बोलू लागले. एवढाची रुपयाचे दिले पाणी, तेची भूषण सांग श्रीजनी, आमुचे क्षेत्र सुवर्ण कोंदणी, गेला रचोनी विश्वकर्मा. अरे बाबा काय तू बडाई सांगू लागलास म्हणले तुझ्या देवीची, तुझ्या गावाची, तुझ्या पूजाची, येड्यानी रुपयाचं पाणी दिलंस म्हणलं मंदिराला. अरे आमचं पंढरपूर कसं आहे, सगळं पंढरपूर भीती ना भीती सोन्याच्या म्हणले पंढरपुरामध्ये. आणि सांगूलाच काय म्हणले, कोण रचवलंय तर विश्वकर्म्याने पहिलंच रचून गेले बाबा. पंढरी कशी आहे, सोन्याची आहे, आणि नुसतं दुरून वर कसं आहे, जळजळीत सोना सळा, कळस दिसो तो साळा, अशा प्रकारचं पंढरपूर आहे. बरवी बरवी पंढरपूर, विठुरायाचे नगर, अशा प्रकारचं पंढरपूर आहे. येड्या त्या गावातल्या दगड ना भीती सोन्याची आहे, नुसतं रुपयाचं पाणी दिला एवढं भूषण सांगला. कोणी बी बघल्याशिवाय काही म्हणू नये, इथं बसून काही बोललेल्या ते मला खपणार नाही माझ्या देवाचं, असं कोण भानुदास महाराज बोलू लागले.
तेथे कल्पतरुची लागली झाडे परीच चिंतामणी डोळती खडे दिव्य पातकात उकडे चपळ्यांच्या धडकते. राजा एवढंच नाही, तू भूषण सांगू नको तुझ्या देवीचं. अरे चिंतामणीच्या सडका आहेत म्हणली, खडे आहेत. कल्पतरूच्या बागा आहेत, सगळे जे झाड आहेत ना ते कल्पतरूचे आहेत. तिथं काय कमी आहे? अरे कोण आहे तो? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणो निघालो शरण. ब्रह्मांडाचा धनी प्रभू परमात्मा पांडुरंग. आणि त्याच्या पुढे तुझी काय विषय सांगू लागला? काय एवढीशी पूजा करतो की पांडुरंगाच्या बरोबरीला नेतो का तुझ्या देवीला? तुझी देवी काय करते बघ. बघा काय करायले, दोन्ही डोळे लावून. तेथे कामधेनुचे गोधन रत्नजडित वृंदावन तेथे प्रेमळ वैष्णव जन करती कीर्तन उल्हासी. अरे बाबा कामधेनूच्या कळपाच्या कळपा आहेत. काय वैष्णवाचा मेळा गुरुडा परिदाठला. अनेक प्रकारचे साधू गायन करतात. समगायन नारद तुम्भर समगायन करी. एवढा गजर त्या पंढरी महात्म्याचा आहे आणि तुझं काय लावून बसला बाबा? अशा प्रकारे असणारा कोण? भानुदास महाराज कुणाला? त्या राम राजाला, विद्याधर्या नगरीच्या राजा रामाला बोलू लागले. तेथे चंद्रभागा अमृत वाहनी देश तीर्थाची स्वामिनी दर्शनीची मुक्त होती प्राणी वैकुंठ भुवनी पार्वती. अरे बाबा तुझी चंद्रभागा आहे ना, ती चंद्रभागा अमृत संजीवनी आहे. म्हणून त्या जर चंद्रभागेचं कोणी स्नान केलं, कोणी तर पाणी पिलं तर त्या अमृत संजीवनीमध्ये स्नान केल्यासारखं आहे. अशा प्रकारचं ते दैवत आहे. नामदेवराय त्याच्यानंच वर्णन करतात. उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐशी संतजन ऐशी हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोटी. अशा प्रकारचं पंढरपूर आहे. आणि तुझं काय लावून बसलास बाबा? त्या राजाला कोण भानुदास महाराज बोलू लागले. रंभा तिलोत्तमार येऊनी सुंदरी नृत्य करते गरुडा पारी गौरधन गायन होत द्वारे नागांबरी कोंदाते. काय सांगू राजा तुला म्हणले, तू एवढीच्याची विषय सांगू लागला? तसं नाही म्हणले. तिथं कोण कोण येते सांगू का तुला? त्या पंढरपुरामध्ये कोण कोण येतात? रंभादिक नाचती उभ्या जोडून हात ते सोडमरू घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटी उभे जोडून हात. अशा प्रकारचा त्या पंढरीचा महिमा आहे. काय सांगा, गण गंधर्व गायन करायला इथं साधू किती काय काय गजर आहे त्या पंढरीचा. आणि तुझ्या एवढ्या देवीचं सांगलास म्हणजे भल्या माणसा. असं कोण? रामदास कोण? भानुदास महाराज राजा रामाला बोलू लागले. ऐसा देवाती देव रुक्मिणी कांत क्षीरसागरी होता नांदत तो कुंडलिक देखोनी निज भक्त आला चोरीत त्या छाया. अहो महाराज, देवादी देव परमात्मा परमेश्वर पांडुरंग कुंडलिका भेटे परब्रह्माले गा. कुंडलिकासाठी किंवा पुंडलिकाच्या भावार्था वैकुंठाहून झाला इता. पुंडलिकासाठी हा जो क्षीरसागरवाशी परमात्मा परमेश्वर त्या पंढरीमध्ये आलेला आहे. आणि एवढा गजर आहे. तुझी देवी कुठं, तू कुठं, तुझी पूजा काय, वत कोणतं कोणालाही वर्णन करून माहित नाही. ते असं भानुदास महाराज राजाला बोलू लागली. काय म्हणते अजून?
दोन्ही तर ठेवून जगली उभा राहिला चक्रपाणी निज भक्ताचे संकट देखुनी पाविते श्रेणी जाणले. अरे बाबा, भक्ताच्या कैवारासाठी देव दोन्ही पाय सव ठेवलेले कर कटेवरी ठेवून या. बघा, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. आता हा परमात्मा त्या पंढरीमध्ये आलेला आहे आणि त्या पंढरीचं तुला काय महत्व सांगू आणि तू काय तुझ्या देवीचं वर्णन करू लागलास बाबा. असं कोण? भानुदास महाराज बोलू लागले. त्याचे स्वरूप पाहता नयनी लक्ष्मी लज्जित झाली म्हणी कोटी सुर जातील कोणी मुकुटावरून त्याच्या. अहो महाराज, भानुदास महाराज सांगू लागले त्या राजाला, म्हणतात देवाच्या मुकुटाचा उजेड किती आहे माहित आहे का? तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश हालकारे कृष्णा डोलतारे घडियो 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 गुज बोलकारे. काय म्हणतात? तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश. कोठी चंद्राचा प्रकाश आहे. आता हा परमात्मा त्या पंढरी क्षेत्रामध्ये नांदतो आणि काय वर्णन करतोस बाबा तुझ्या देवीचं, असं भानुदास महाराज सांगू लागले. आवळा सुकुमार कारंधर कासे कसिला पितांबर दिव्य कुंडले मकराकार श्रीमुख मनोहर साजिरे. असा देव त्या पंढरीमध्ये आहे. ऐसा देव सांगा कोटी. असा देव कुठं आहे? कंठामध्ये, कानामध्ये मखरे कुंडली, माशाची कुंडल कानात धारण केलेला आहे. कस्तूर मणी गळ्यात आहे. काशी कशिला पितांबर. असा जगली ठेवून दोन्ही कर काशी कशिला पितांबर. असा हा विश्वाचा जनिता परमात्मा त्याच्या स्वरूपाला पाहून लक्ष्मी वेडी झाली. वेडी राहिली तर काय करते? पाय लक्ष्मीच्या हाती शिशिया काकुलते दिव्याना वातो हरे मजदिना ते उधळे गरुडाचे पायी गरुडाचे पायी. हा पाय लक्ष्मीच्या हाती. त्या पाय कुणाच्या? लक्ष्मीच्या हातात पाय आहेत आणि ती लक्ष्मी वेडी होऊन भगवान परमात्म्याची पाय दाबू लागली. आणि तुझ्या देवीचं काय भूषण चांगलं बाबा. येड्यावनी बघायचं नाही, काय नाही, मनाने काय बी आरडायचं का? राजाला बोलायला कुणाला नाही, साध्या सुध्या माणसाला. भक्तात एवढा पावर असतो. काय म्हणाले ऐका. ते रूप देखावया दृष्टी इंद्रांनी देवते ती कोटी कर जोडून सदा तिष्ठते सद्भावे सविस्ती निज प्रेमे. अरे बाबा, ते रूप पाहावयाशी इंद्राधिक देव स्वर्गेचे सुरवर घेऊन आले बोबाट. ऐका नाही, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. अशा प्रकारचा देवा इंद्र सोडून दे. अरे वे जगाचा देव महादेव त्या म्हणताना तुम्ही त्याला, तर तो काय करतो? तिरसुळ डमरूळ घेऊन आला गिरजेचा कांत. हा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटी उभ्या जोडून हात रंभादिक नाचत्या तुम्ही जोडून हात. एवढा गटात करतात. 36 कोटी देव त्या पंढरीमध्ये रोज येतात आणि तुझ्या एवढ्या देवी तू काय गुंडावला? तुला अजून बाहेरच निघाला नाहीस तू त्या. आणि पांडुरंगाला नाव ठेवतोस माझ्या. कोण? भानुदास महाराज बोलू लागले. सहस्रमुखे सवन प्रीती करिता झाला निभूती जीवा चिरुनी दुखंड होती मग निवांत स्थिती राहिला. महाराज सांगू लागला, म्हणतात की बाबा ब्राह्मण म्हणतो सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला हरसे जया झाला तिने सुखी 1000 तोंडाचा शेष
त्याचं नामस्मरण वर्णन करून करून थकला. वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुहे तुझला कैसे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गाऊन गाऊन 18 पुराणाला कळलाय. म्हणून पुराणाची तार सुरते नेनते पार. ते झाले साकार कुंडलिका. कुंडलिकासाठी तो परमात्मा साकार झालेला आहे. वेदाला कळला नाही, श्रुतीला कळला नाही, वेदाला नाही कळला, श्रुतीलाही कळला नाही. असा हा परमात्मा परमेश्वर त्या पंढरी क्षेत्रामध्ये विठीवर उभा आहे. उभा तो भाविकासाठी, उभा तो भाविकासाठी. किंवा वाट पाहे उभा भीतीची आवडी. कृपाळू तातडी उठावे. भक्तासाठी देव उभा आहे. अशा प्रकारे म्हणतात. ऐसे स्थळ नाही कुठे ओहा ओवी देव भेटे. हा परमात्मा पंढरीश परमात्मा त्या पंढरपुरामध्ये नांदत आहे. आणि काय तुझ्या देवीचा असणार मला मोठेपणा सांगू. सोडून दे. काय म्हणतो ऐका. याचे नाम आरती एकांती जपे कैलासवासी. श्रुती शास्त्री वर्णिते जयाची पार विरंती नव्हे. अहो महाराज काय सांगा म्हणले. राजा तुला तुझ्या दक्षातच येईना गेले म्हणले. अरे ब्रह्मादिक येथे तुम्हा ओळंगणे. इथले तुझं पुढे. ब्रह्मदेवासारख्या विरंचीला सुद्धा त्याचा अंत लागला नाही. अरे या जगाचा देव महादेव आहे. तो काय करतो. राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. महादेव ज्याचं रात्र दिवस चिंतन करतो. अनेक देवता त्याचं नामस्मरण करतात. असा देवादी देव आहे. देवादी देव कृपाळू आजी केशवा. महानंदा मानोभवा सदाशिवा सहज रूपा. असा परमात्मा त्या पंढरीत आहे. सांगू लागले बरं का. पांडुरंगा ऐसे दैवत आणि पंढरी ऐसे पुण्यक्षेत्र. चंद्रभागा ऐसे पावन तीर्थ नाही दिसत त्रिभुवनी. महाराज दुसऱ्याच्या राज्यात जाऊन वर्णन करायला बरं का. आपल्या तर नाही. विद्यान्द्री नगरीमध्ये गेले. पंढरपुराहून भीक मागायला गेले. तिथं त्याचं बडे सांगून झालं. कुणाची. पांडुरंगाची. तिथं जाऊन काहीतरी मागून आणायचं सोडून दिलं. दुसरंच लावले. अरे आम्हाला कशाची बीड आहे. त्याला कायची बीड आहे. देवाचा अपमान त्याला भक्त म्हणावं. काय म्हणतो. अरे बाबा एवढा मोठा देव आहे आणि त्या देवाचं तुला काय सांगू. ऐशे चंद्रभागा ऐशे भीमा तीर. ऐसा विटेवर सांगा कोटी. ऐसे हरिजन ऐसे संत जन. ऐसा नाम घोष सांगा कोटी. असा संत मेळा. अशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर. असं भीमा तीर कुठं नाही. असा देव या जगात नाही. असं त्या पंढरीचं महात्म्य ब्राह्मण सांगायला सुरुवात केला. आणि राजा निस्ता ऐकतच राहिला बरं का. काय म्हणतो. हे ग्रस्ती आधी न पाहता फुलेची भूषण सांगती व्रता. राजा तुझी कुळ देवता हे माझी अतिचा नाही की. अरे बाबा आधी कुठलं तरी अभ्यास राहावं. माणसाला काहीतरी राहावं. ते काय नाही म्हणलं. आपलं भूषण कसं सांगायला जमते. हा तुझी देवी आहे मलाही मान्य आहे बाबा. पण तुझी देवी कुठं राहते. तू काय करते ह्याचा काय तुला अभ्यास आहे का. पांडुरंगाचा काय अभ्यास आहे का. उगाच त्या पांडुरंगावर नाव ठेवला असतो. असं म्हणल्याच्या नंतर राजा काय म्हणतो बरं. हे नित्य पंढरीशी येऊन करीत ते. हे नित्य पंढरीशी येऊन
घेऊन करीतसे तडा मार्जन आयसे बोलता ती ब्राह्मण क्रोधायमान नरपनाथ. अरे येड्या म्हणले तुला काय सांगू, एवढं जे भूषण सांगणार की नाही, तुझी हे देवी आहे सकाळी 4 वाजता येते म्हणली. कुठं? पंढरपूरला. काय करायला? वारकऱ्याच्या सेवेत आहे म्हणले. तुझं काय भूषण सांग, इथे येऊन शांतपण करायला म्हणले. हा, तुझी देवी सकाळी 4 वाजता येऊन झाडायला राहते म्हणले रस्ते. आणि हिला तर पुन्हा तिला झाडल्यानं तर हिनं पवित्र होती म्हणले. तू हिची भूषण सांग. हा, माझ्या देवीला असं म्हणतोस म्हणलं की उठलं रागात महाराज. आणि खरीच हिनं फाटे झाडायला हिचं दुसरं काय काम नाही. आणि हिच्या जीवावर उड्या मारतात लोक. काय सांगावं. हा, हिनं कोण्या कामाच्या? झाडूच मारायचं. झाडू मारायचं हे करते. पण मालकाकडे जाऊ दे ना. पण चपराशी बघायची, साहेबाला भेटायला जाऊ दे ना. हा बा, साहेबाची तब्येत बघी काहीच नाही त्याला पटकी ना. पण हे इकडून साहेबाची तब्येत बरोबर नाही, साहेबाला ना तर बोलायला वेळ नाही. आणि साहेब थोडे आराम करायला त्यानं काहीच करणार उभं ह्यानं टाइमपास केला. आणि काय तर धापात गेलं मग आपण जाते माणसाला भेटायला वाटला. अरे ह्याच्या प्रश्न तुझी देवी कोणती मोठी आहे? तिनं तर रोज झाडू मारायला म्हणजे वारकऱ्याच्या सेवेसाठी झाडू मारायला सकाळी रामपाऱ्यातून. हिचा मोठेपणा सांगला त्याची. रुपयाचं पाणी दिला, फुलाची बाग लावला आणि अख्खं गाव शेर. अरे येड्या, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. स्वर्गाचे सुरवर येऊन तिथं हात जोडून उभा राहतात. 36 कोटी देवाची रांग त्या पंढरीत लागते. त्या चिंतामणीच्या सडका आहेत, रत्नाचे खान आहेत, कल्पतरूचे बाग आहेत, कामधेनूच्या कळपा आहेत. आणि सगळं पंढरपूर सोन्याचं आहे रे बाबा. एवढं मोठा असून माझा देव आणि माझा भक्त कधी त्याचं हे केला नाही. तुझं कुठं दीड जमडीची देवी आहे की तिथंच नवर सांगूलास मला असं म्हणल्यावर एवढा राग आला महाराज. काय म्हणते ऐका. मने माझी आराध्य देवता याने निंदली मद देखता. आपुले प्रशांचा वर्ता विचारचिता न करिता. त्या नगरीचा राजा होता महाराज. किती केला तर राजा म्हणू लागला माझ्या देवीला माझ्या देखत तिचा अपमान करतो, काहीच न विचार करता. मग आता ह्याची काय वाट करावं लागेल राजाला. राग आला आणि रागाच्या भरात राजा काय करतो ऐका बरं. आता दिवे मारावे याची तरी अधिकारी व्हावे दोषाची. शिक्षा करून दिगासी नगर परदेशी दौडावा. महाराज ह्याला मारून टाकावं तर ब्राह्मणाचा पाप हाक्या लागते. ह्याला मारून जमना म्हणजे ह्याला काहीतरी शिक्षा द्यावं लागते. आणि शिक्षा देऊन ह्याला गावच्या बाहेर काढावं लागते. अशा प्रकारे तो राजा बोलू लागला. मग ब्राह्मणाची म्हणे नरपवर तू असत्य बोललासी उत्तर. सुवर्णमय पंढरपूर ऐकले साचार नाही की. अरे बाबा काय बोलू लागला. मी तर कुणाच्या तोंडातून ऐकू. आज तू गेलाच नाही तर ऐकशील कुठे. हा, सोन्यात आहे म्हणून सांगूला शेड्यासारखं असं म्हणल्याच्या नंतर महाराज काय म्हणतात बरं. आणि राजाई दैवत मूळ पीठवासी जला तो मुखे म्हणतो दासी. तरी शिक्षा करून तुझची अरण्याची दौडीन. अरे बाबा ही कुळ स्वामीने आधी जगदंबा आहे आणि तू तिला तिथं मोठेपणा हे करायचं सोडून दिला. आणि आपलं मुलाचा अपमान माझ्या देवीचा करतो. तुला म्हणजे शिक्षा करून तुला आरोग्य डोंगरात सोडतो असं म्हणले. त्यानंतर ब्राह्मण काय म्हणतो. मग ब्राह्मण म्हणे के भूपती न्यायत सांगितले तुझ प्रती. पंढरीची सत्वर्गती रुक्मिणीपती पाहावा. महाराज बोलून उपयोग नाही म्हणला. आता तुमचं मी तुमच्या देवीला डोळ्यानं बघला मला. दीड दमडीची देवी नाही, झाडू मारायची दाशी आहे. हिचं भूषण सांगलं तू चल माझ्या संग पंढरपूरला. एवढं जर नाही दाखलं तर मग मला शिक्षा कर. पंढरीचा महिमा तर बघ. निश्चित दुर्त्याच्या शिवावर जर गेलास ना तर तिथूनच तुला कल्पतरूचे बघातील. सडकाला निश्चित चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूच्या कळपा आहेत. अख्खं सोनं पंढरपुरानं दडलेलं आहे. आणि काय सांगलास तुला तर खरं वाटत असं माझ्या संग चल.
मी का तुला पळून जाणार दिसलेला काय? मी का कच्च्या गुरुचा का पांडुरंगाचा भक्त तुझ्या देवीचा नाही झाडू मारणाऱ्या असं म्हणल्याच्या नंतर अजून राग आला गड्याला राजाला. काय म्हणतो राजा? म्या सांगितले त्याचे मेहमान त्या ओली विशेष कोटी गुण तुझे दृष्टीस न पडता जाण मग दंड न करावे. अरे बाबा मी उगं नक्कर सांगला म्हणलं सुईच्या दोऱ्या चाराने सांगल्या त्याच्या 10 पटीनं जर तुला जास्त दिसलं पंढरपूर तर मला शिक्षा करू नको नाहीतर मला शिक्षा कर असं म्हणल्याच्या नंतर राजा चकित झाला आणि काय म्हणतो बरं? तो देवादी देव देखला नाही तोवरची थोर ही राजाई जैसा पडता सूर्योदय हो जैसा सूर्योदय न होता सिपाही दीपक सोजळ दिसता की. महाराज ब्राह्मण म्हणू लागला अरे येड्या तू त्या देवालाच बघला नाही त्या देवाची तुला कीर्तीच माहित नाही तुझ्या देवीचं वर्णन चालू आहे म्हणलं दाखवतो. जसं झालं म्हणला उदाहरण दिले महाराज म्हणतात की सूर्य उगवला नाही मग ते सोनकडे चमचम चमचम चमकत राहते म्हणलं. काय तुझ्या सोनकड्याची कीड म्हणलं एक बार उजेड हो दे सूर्य उदय झाल्यावर सोनकिडा पुढे दिसते का तुझ्या? तशी तुझी राज आहे रोज झाडू मारायला आहे. तुला फायचं आहे का माझ्या संगत तुला जर 4 वाजता दाखिना गेलो हिच्या हातात झाडू तर माझं नाव दुसरं तू कोण म्हणलाले? भानुदास महाराज म्हणतात. तो देखिला नाही ऐरावत तो इतर वारण थोर भासती ही पौर्णिमेचा नुगवता विशापती उळगणे वाटती सतेज. महाराज सांगू लागले अरे बाबा तू हत्तीच पाहिला नाही वानेरच तुला मोठी दिसल्या तुम्ही. जर तू हत्ती पाहिला असेल तर वानराची तुला किंमत कळत होती. हत्ती कुठं वानर कुठं? तुला वानरच मोठा वाटला नाही. तू चंद्रच पाहिला नाही तर त्या सोनकिडे चमकुल्या तेच बरे वाटल्यात म्हणले तुला. तशाच प्रकारचं तू पांडुरंगाला बघलाच नाही सोनकिड्यासारख्या ह्या देवीचं भूषण सांगणार. हा तुला चल दाखवतो उद्या 4 वाजता काय करते तुझी देवी. हातात झाडू जर नाही दाखवलं तर माझं नावच ठेवू नको म्हणलं ब्राह्मण. आणि मी पांडुरंगाचा भक्तच नाव सांगणार नाही म्हणलं. तुझ्या देवीच्या हातात जर झाडू देऊन जर झाडायला लावून गेलो पंढरपूर तर माझं नाव सांगू नको. काय बोललास म्हणलं हे? अजून तर गड्याला लय राग आला राजाला. काय म्हणतो ऐका? ना तरी सुधारत न येता होता इतर रसाची चौथी वार्ता की पायोक्ती दृष्टीची न देखता दिसती सरिता अनुपम. अहो महाराज सांगू लागले माणूस जर सूर्यच पाहिला नाही तर त्याला दुसरं काय बी मोठंच वाटणार. एखाद्या माणसाला समुद्रच पाहिला नाही तर कोणत्या नदीला पुराला का बाबा बाबा काय मोठा तलाव. अरे समुद्र पाय नजर जाईल तिथवर पाणी आहे. तुझं आयुष्य संपून जाईल पाण्यात गेला तरी तर समुद्र संपणार नाही. हे समुद्रच पाहिला नाही तुला कसं काय कळलं? तसं समुद्रासारखा देव माझा आणि पुण्या एवढीच्या डोकपाडा एवढी तुझी देवी तिचं भविष्य सांगू लागतं इथं मोठेपणात सांगू लागता असं कोण? महाराज बोलू लागले ब्राह्मण. कल्पतरुचे न देखता वन तोरी आवडे आंबेवन ऐकले नाही वेदांत ज्ञान तोरी पाकांड गायन आवडे. अरे बाबा तू कल्पतरूचं झाडच पाहिला नाही. कल्पतरूचं झाड पाहिलं नाही तुला त्या आंब्याचंच वन बरं वाटते नाही तर चिंबीचं वन बरं वाटते. कल्पतरू पाहिलं पाहिजे ना. कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला काय येऊन त्याला सांगा जोगे. अरे कल्पतरूच्या झाडाखाली बसेल ना कल्पलेली वस्तू देणार कल्पतरू आहे. तसं ते झाडच तुझ्या दृष्टीला पाहिलं नाही तो आंब्याच्या झाडाला फुगे करला. हा एवढे आंबे आहेत तेवढे आहेत याचे आहेत त्याचे आहेत. अरे तसं नाही म्हणले. बघ येऊन पंढरपूरला. काय म्हणतो राजा? देखिला नाही सुवर्ण पर्वत तोवरची पितळ जगमगत देवी जो देखिला नाही पंढरीनाथ तो इतर दैवते आवडती. अरे बाबा तू सोन्याचा पर्वतच बघितला नाही ते चमकणार बेगडासारखं पितळ. तू पितळाच्याच तुझी देवी कशा माहिती आहे का? पितळासारखी बेगडाच्या. आणि माझा देव कसा आहे माहित आहे? पर्वत आहे म्हणजे सोन्याचा पर्वत. पर्वतासारखा सोन्याचा पर्वत आहे आणि या
पितळाच्या ह्याच्या मग लागलास म्हणजे महाग तशी देवी तुझी तशी आहे म्हणले. काही बघण्याचे काय अनुभव घेण्याचे काय बी आरडत राहून आता देवाला निबरत बोलायला सुरू केला. कुणाला? राजाला. काय म्हणतो राजा? आहे कोणी म्हणे नरपवर आता पंढरीची येतो सत्वर सांगितले आयसे देखील जर तरीच वरे द्विजवरा. महाराज त्याला रागाच्या भरात काय म्हणला? हे म्हणला ब्राह्मणा तू लय बोलू नको आता. आता काही होऊ दे गड्या मला दाखवत म्हणला तुझा देवन तुझं पंढरपुरण किती सोनं आहे आणि किती कल्पतरूच्या बाग आहेत किती सोन्याच्या पर्वत आहेत हे सगळं दाखव नाही तर तुझी काही बरी नाही असं म्हणल्याच्या नंतर तो ब्राह्मण काय म्हणतो? आणि असत्य वदले असेल तरी तरी शिक्षा करीन तुझ सत्वरी मग प्रधानाशी सांगे ते अवसरी करवी स्वारी निजांगे. जर तू म्हणलं तसं जर पंढरपूर दिसलं तर ठीक आहे नाही तर तुझी काय गडबडी नाही तुला शिक्षा करीन असं म्हणल्याच्या नंतर राजा प्रधानाला सांगतो अरे बाबा आपल्याला आता पंढरीला जायचं आहे आता तयारी करा असं म्हणल्याच्या नंतर आता प्रधान लोक काय करतात बरं? अस्वग जर तसिका भरण सर्वे घेऊन काही सैन्य राजा सत्वर चालला जाण पांडुरंग दर्शन घ्यावया. काय महाराज हत्ती काय घोडे काय शिबीर रथ हाय भयान. आता राजा म्हणल्यावर तिथं काय कमी आहे हो? सैनादी तेवढेच आणि मोठ्या गजराने आता पंढरपूरला निघालेत बरं का. झोपा पटपट. नाना वाद्याचे होता ती गजर तया मागुनी चाले द्विजवर म्हणे लज्जा रखील रुक्मिणीवर की कलिला वेर दिनाचा. बायला मी एवढं मोठं मोठं बोलला वाटेला निघाल्यावर त्याला वाटलं भाड्या येणार नाही खरंच निघाला. जेव्हा आता तूच कर बरं का म्हणजे लाजा दोन्ही पक्षी पायी लज्जा राखी आमुची. देवा आता तुझ्या हातात आहे तुझं वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी माझी लाज राख बरं का देवा तुझं लय मोठं पण सांगला. आता त्याचा अंग थरथर करत महाराज पंढरीला वाटायला लागल्या कुणाचं? ब्राह्मणाचं. हा काय म्हणतो? सांगितले जैसे रीती तैसे न देखे जरी भूपती तरी शिक्षा करील मज प्रती संशय चित्ती न धरिता. देवा तुझ्या जीवावर बोलला बर का आणि तू जर हे नाही केलं ना मग माझी काही येळ बरोबर नाही ह्यानं मला काही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. कोण? भानुदास महाराज म्हणाला आता रस्त्याला लागला काय करावं बाबा आता. आता देवा आता तुझ्याजवळ आहे बरं का माझं सगळं असं भानुदास महाराज देवाला विनंती करू लागले म्हणतात. मग ध्यानी आणोनी पांडुरंग मूर्ती स्तवन करी आपले चित्ते म्हणे भक्त वत्सला रुक्मिणीपती मजया कांती पावावी. देवा ह्या राजाला मी जे बोललो की नाही आता हे तूच कर लागते बरं का. आता काय म्हणू लागले भानुदास महाराज? देवा तुझवे नसक मज नाही कोणी वाटते चरणी घालू मिटे. मी या राजाला सांगलं बरं का पंढरपूर सोन्याचं आहे कल्पतरूच्या बाग आहेत चिंतामणीच्या सडक आहेत आणि अख्खं पंढरपूर माती कणा कणापासून सोन्याची नगरी आहे पंढरी. एवढंच तू जर नाही दाखवलंस ना देवा मग माझं काही खरं नाही बरं का. आता मी तुझ्यावर बाहेर घातला घालून या बार राहिलो निश्चिंती निरविले संची विठोबाची. देवा आता तुझं वाटते आता काय कर देवा आता मला काही कळणार गेलंय. आता मी तर तुझ्या जीवावर बोलला असं भानुदास महाराज कुणाला? देवाला मनातल्या मनात म्हणू लागले. अनाथ दीन तुझा ब्राह्मण देशावराशी निघालो जाण तुझे सांगून नामा विधान कुटुंब रक्षण करीत असे. अहो देवा म्हणले तुझ्याच नावावर मी ह्या गावला जातो त्या गावला जातो भीक मागत राहतो काहीतरी दक्षिणा घेतो आणि बडई तुझी सांगतो देवा. आता तुझ्याशिवाय कोण आहे? तुझ्या नामाचं जप करतो मी काही दुसरं करतो का? काही करत नाही. मग आता ह्या नामाचं काय तर फळ दाखव बरं देवा. अशा प्रकारे तो ब्राह्मण काय म्हणू लागला देवाला. देवा तुझी अद्भुत कीर्ती वर्णिली आहे माझी असंती
तैसाची सांगितली राया प्रती पर्यतात चित्ती वाटेना. देवा हे तर माझ्या मतानं सांगू नाही बरं का, अनेक साधू संतांना वर्णन केलेले तेच ऐकून मी सांगू माझ्या पदरचं सांगतो का. साधू संतांना काही शास्त्रात वर्णन केले, 18 पुराण सांगतात, 4 वेद सांगतात, 7 शास्त्र सांगतात आणि अनेक साधू संतांनी त्याचं वर्णन केले आहे पंढरपुराचं. म्हणून मी सांगलो देवा याच्यात माझा काही दोष नाही, पण आता माझी लाज राग बरं का, नाही तर ह्यानं मला फाशी देते नाही तर तुळावर देते बरं का देवा. हा अरे पण कशाला बोलायचं नाही म्हणजे ह्यानं एवढं मोठं सांगू लागले जाऊन त्यानं देवीला मजा देवाच्या एक झाडू मारणारी देवी आणि तिचं मोठे पण सांगू राहिलं. मला राग येणार का असं म्हणल्याच्या नंतर काय म्हणतो, त्याची मंदिरे कुलदैवता म्हणून राग आला नरपणाता. शास्त्र पावयाची आता पंढरीनाथा येतसे. देवा आता बघा मी तर ह्याच्या देवीला खूप काही बोललो. काय बोललं सांगू तुम्हाला, मनातल्या मनात म्हणलं. आता तुझ्या देवीचं काय मोठेपणा सांगू लागलं. तुझी देवी कुठे आहे माहिती आहे का, तुझ्या देवीला 4 वाजता जर झाडू हातात नाही दिलो तर मलाही पंढरीचा ब्राह्मणच म्हणू नको. हिने रोज झाडू मारायला आहे आणि हिला झाडूच तुला हातात दाखविण्यात तर मदत आणणार म्हणलं. एवढं मोठेपण सांगला देऊन खरं आहे. आणि सगळे देवी तिथं झाडू मारायला येतात हे तर शास्त्र बी सांगते, साधू संत सांगतात. म्हणून चांगला देवा माझं काही चूक आहे काय त्यात काही बी नाही, पण जसं आहे तसं दाखव बरं का, नाही तर काही माझी अडचण नाही असं देवाला बोलू लागला. पंढरी आहे जैशारीची तैसेची कटिले राया प्रती. परे कलियुगी मर्तिकेच्या भिंती लोकाची भासती अभिनत्वे. देवा खरोखर शास्त्र बी सांगते, पुराणही सांगतात, साधू संतही सांगतात. काय म्हणतात, त्याची भिंती आहेत पंढरीच्या ते खरोखर सोन्याचे. तर आता का सोन्याचे दिसत नाही तर कलियुगामध्ये लोक नाही तुका महिने कैसे आंधळे हे जन गेले विसरून. खरा देव कळला नाही तर पंढरपूर कसं देव, ज्याच्यासाठी येणारे तेच कळला नाही तर पंढरपूर बाजूलाच राहील. देवच कळला नाही त्याला तर पंढरपूर कसं कळलं. कलियुगामध्ये दृष्टी नाही म्हणून महाराज म्हणले ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे कोणामी शरण जाओ दृष्टी देईल निर्मळ कोणामी शरण जाओ. कारण का ज्ञानाची दृष्टी नाही आणि दृष्टीहीन असल्यामुळे आंधळी झाली. ज्ञानाने अज्ञान रूपी आंधळे आहेत. म्हणून महाराज म्हणले ज्ञान नसल्यामुळे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आंधळे झालेले डोळे असून आंधळे आहेत. कारण का डोळे आहे पण त्या डोळ्याला काय नाही, दृष्टी नाही. डोळ्याची कारण दृष्टी नाही. नजर आहे पण दृष्टी नाही. दृष्टी कोणाला असते माहित आहे का, धनी दृष्टी लाभो. दृष्टी कशाला म्हणतात, ज्या स्वरूपावर जडली तिला दृष्टी म्हणतात, जगतावर जडली त्याला नजर म्हणतात. पण महाराजांनी सुद्धा सोप्या भाषेत सांगून दिले, धनी दृष्टी लागो. दृष्टी लागो तुझ्या सगुणपणावर दृष्टी नाही तर दृष्टी राहिली नाही तर आता नजर राहिलेली आहे. डोळे नाहीत तर डोळ्याचे डोळे नाहीत. डोळे आहेत पण त्या डोळ्याला एक डोळा असतो. डोळे असा डोळा उघडीला जिने लेवविले लिहिले आनंदाचे. म्हणून डोळ्याला काय नाही तर दृष्टी नाही. डोळ्याची कारण दृष्टी नाही, डोळ्याला दृष्टी नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये पंढरी सोन्याची दिसत नाही, चंद्रभागा वाहणारी अमृताची दिसत नाही. आणि हे झाड झुडप हे कल्पतरूच्या बागा दिसत नाही. तर का दृष्टी पाहण्याची नाही. ज्या वेळेला दृष्टी कशी झाली तर जसं पंढरपूर आहे, जसं स्वर्ग आहे तसंच पंढरपूर आहे. पंढरपूर व्यतिरिक्त नाही. आम्हाला पंढरी पाहण्याची दृष्टी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पाहता पाहणे दुरे. काय सारा तुम्ही पाहता पाहणे हे दुरी सारून तुमच्या दृष्टीला पंढरपूर दगडा मातीच दिसतं हे पाहणं दूर करा.
काय करा? पाहणं दूर करा. पाहता पाहणे, पाहणे पाहता, ज्याला पाहायचं आहे ते पाहता होणार. जे दिसतंय ते नाही आणि जे नाही ते तुम्हाला दिसतंय. म्हणूनच आम्ही फसतो. त्याला दृष्टी म्हणू. डोळ्याचे कारण दृष्टी नाही. डोळ्या आंधळ्याची जण अवघी ती आंधळे, डोळ्याची कारण दृष्टी नाही. तर आता माझी लाज तुमच्या हातात आहे. आता कसं करता ते तुम्ही ठरवा. देवाला म्हणाले वाटाणं जाताना जैसे वडिलाचे दरगत फुलले असे, ते निर्दव्याची पाहता दिसती कोळसे. तैसेची पंढरी स्वर्णमय असे, परिविकल्पन दिसे सर्वथा. अहो, आपल्या घरामध्ये खूप धन करून ठेवले वडिलाचं आपल्या पूर्वजानं. तर दारिद्र्य माणसाला ते कोळशी दिसत. कुण्या माणसाला? दारिद्र्य माणसाला. आणि जे खरं आहे त्याला सोनं दिसते. तसं पंढरपूर ह्या दरिद्र लोकाला सोन्याचं दिसत. उदाहरण किती छान दिलं बघ. दरिद्र्या माणसाला सोनं दिसणार तर कोळशे दिसतात. तसं पंढरपूर त्या दलित लोकाला दगडाचं दिसतं. देवा एवढे मोठी सांगावर, पण आता काही म्हणजे नाही. म्हणजे काय हजामतच आहे पंढरपूरला गेले. हा, याची नोंद घ्या. मला याच्यातून सुटका करा. अरे पण येऊ तर ते पंढरपूर कशाला घाबरला? देवाचं ज्याच्या नाव चिंतन असल्यावर त्याला काय भी आहे हो? त्याला कशाचं भी आहे? आस्था पाठी राखा इतराच्या लेखा कोण करे. त्याच्यासारखा स्थिरावर असल्याच्या नंतर कोण आहे हो? मागे पुढे उभा आली घात निवारा. मागे पुढे उभा राहून तू निवारण करणारा परमात्मा आहे. का धैर्य नाही हो, तेवढा विश्वास बसला नाही. आणि त्या स्थितीला गेलेला नव्हता. ऐकलेलं होतं पण अनुभवलेलं नव्हतं. कधी कधी ऐकलेलं कामाला येते बरं. विश्वासानं करा, बरोबर करते. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्णपणाने तुम्ही करा. तुमचा मनोरथ जे काही असेल पूर्ण करणारा माझा देव आहे असं बोलू लागले. संती मागे वर्णिली कथनी, म्या तैसीची सांगितले त्या लागुनी. आता दृष्टीची न देखता चक्रपाणी, तरी मज लागुनी दंडिले तो. देवा जसं काय साधू संतांना नामदेव रायनं, ज्ञानोबा रायनं, तुकोबा रायनं, अनेक सावता महाराजांना, अनेक मागील संतांना जे काही वर्णन केले आणि मी त्याचाच मागील आधार बहुतांचा, मागील आधार बहुतांचा. काय म्हणले महाराज? जाळू काय म्हणले? जाळू नये नाव पावलेनी मागील आधार बहुतांचा. आता तुम्ही ते नाव तरुण गेली म्हणून का त्या नावीला जाळायचं असते का? जाळायचं नाही. तर कारण ते अनेकाला तारण्यासाठी तिला ठेवावं लागते. मागील आधार बहुतांचा, मागील आधार अनेक साधू संतांचा आधार आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहित असताना काय म्हणले हो? ज्ञानोबा यांनी कुणाचा आधार घेतला? भाष्यकाराचे वाट तशी आचार्य आराध्य शंकराचार्यांचा आधार घेतला. भाष्यकार कोण आहेत? तर शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्याचा आधार घेतला. शंकराचार्यांनी अद्वैत ज्ञान सांगितलं. अद्वैत ज्ञानाचे दोनच संत आहेत बरं का त्या जगतामध्ये अद्वैत ज्ञानाबद्दल बोलणारे. एक आराध्य शंकराचार्य आणि दुसरे ज्ञानोबा. अद्वैत ज्ञानाचं जे वर्णन केले असतील ब्रह्मसूत्र पहा. अद्वैत ज्ञानाचा फैसला ब्रह्मसूत्रामध्ये पूर्ण अद्वैत ज्ञान आहे. द्वैताचं खंडनच करून टाकलं, भेदाचं खंडनच करून टाकलं. म्हणून ज्ञानोबा यांनी त्या द्वैताचा गेले भेद. हरिपाठात सुद्धा अद्वैत ज्ञान आणले हो. हरिपाठ तुम्हाला साधं वाटतं का? अद्वैत ज्ञान आहे. हरिपाठामध्ये सुद्धा अद्वैत आहे. अद्वैत कुसरळी विरळा
अद्वैत ज्ञान एकाकडेच असतं, बाकी काही नाही. सगळे साधू असतील पण अद्वैत तो नाही माझे समाधान. कोण म्हणतं? अद्वैतामध्ये माझं समाधान आहे. कारण का अद्वैतामध्ये काय बी नाही, द्वैतामध्ये सगळं आहे. द्वैत झालं तरच जगत आहे, द्वैत झालं तरच ब्रह्मांड आहे, द्वैतामुळे ब्रह्मांड आहे. म्हणून म्हणले देवा अद्वैतात माझं काही समाधान नाही, द्वैतात समाधान आहे. कारण का द्वैत म्हणजे उपाधी आहे, उपाधीमध्ये तुझं नाम स्मरण आहे. अद्वैतात काय नाही, दगडासारखं राहावं लागते. माझं काही समाधान नाही म्हणले. मला कसा पाहिजे माहितीये का? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली माझं मन इथंच रमते देव. तुझं अद्वैत ते नाही माझे समाधान, माझं काही त्याच्यात समाधान नाही. आणि तू एवढं मोठं मला आढळले रूप दाखवलं असताना देवा त्याच्यात काही माझं मन रमत नाही. याच्यामध्ये याच्यात काही मला असं काही वाटत नाही. पण तुझे म्हणतो देवा ते तुझं काही मला ते आवडत नाही, ते तुझ्या आवडीचं असेल, तुझ्या याचं असेल, पण मला काही ते पटत नाही. देवाला राग आला आणि येड्या म्हणले. मी माझ्या आईला सांगलो नाही, माझ्या बापाला सांगलो नाही, माझ्या भावाला सांगलो नाही. तिला मन सांगे माथा ईश्वरेशी, हे नाम न सांगे पिता वसुदेवाशी, ते नाम न सांगे बंधू हरिभद्राशी, ते तुझशी उपदेशिले. ते कोणालाच चांगलं नाही आणि ते तुला सांगतोय देवा ते तुझे किमतीचं ते झाकून ते. पण मला काही ते पटत नाही, तुझ्या माझ्या मनाला येत नाही असं म्हणल्याच्यानंतर देवाला थोडासा राग आला. रागाच्या भरा देव म्हणले नेच गावंडिया. काय गावंड्यासारखं बोलतोस? अरे काय देतोय तुला मी, काय सांगतोय तुझ्या लक्षात खोपडीत बसतं का नाही? ते तुझं किमतीचं असं ते मला नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतात आणि रागा आले देव त्यावेळेला म्हणतात नेनशीच गावंडिया काय को धनंजया, अरे अंग सोडून छाया आलिंगशी. अरे सावलीला आलिंगन देतोस, हे माझं रूप काय आहे म्हणजे? माझी सावली आहे, ते माझं खरं रूप जे तुला खरं रूप दाखवलं ना ते माझं खरं रूप, ते तुझ्या किमतीचं आहे, ते मला काही सांगू नको. कोण म्हणतोय? अर्जुन देवाला म्हणतो तेव्हा ते तुझ्या किमतीचं असेल, ते मला काही सांगू नको. मला तू कसा पाहिजे माहितीये का? सुंदर ते ध्यान उभे विटीवरी करकटीवरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. असा तू माझ्या समोर असावा लागतो. ऐसा चेतुर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा. ऐसा चेतुर आहे असाच राहा. कसा राहा? ज्या ज्या वेळेला मी तुझ्याकडे पाहतो ना तू तसं दिसाव. जो मी तुझं पाहे पांडुरंगा असा तो उभा राहा असं सांगतात. तसं देवा आता तू तसाच राहा बरं का, नाहीतर माझी काही वेळ बरी नाही. ब्राह्मण म्हणू लागले. काय म्हणतात? मग मी आपला देईन प्राण परी असत्य होईल संत वचन. पुढे पंढरी महात्म्य ऐकून सज्जन विश्वास मनी न धरतील. देवा ह्यानं काय मला सोडणार नाही, ह्यानं काय मला मारल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यामध्ये काय होईल? माझी जे सांगितलेली साधू संतांची कीर्ती काय होईल? अपमान होईल. आणि इथून पुढे कोणी तुझ्या नामस्मरणावर तुझ्या पुराणावर तुझ्या शास्त्रावर विश्वास ठेवणार नाही देवा. म्हणजे देवाला कळणार झाले एवढं हा विश्वास आहे देवा. अशा प्रकारचा तो ब्राह्मण बोलू लागला. अनाथ नाथा रुक्मिणीवरा आयच्या संकटी पाव सत्वरा करुणा भासिता द्विजांतरा जगत उद्धारा जाणवले. देवा आता खरोखरच तू आहे प्राण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरते. पुराणामध्ये प्रसिद्ध असलेलं ब्राह्मण काय आहे ते वाल्मिकच आहे. त्याच्या त्या संकटात तू धावून केला तेवढा तर त्याच्यावर कृपा केला. आता माझ्यावर बी कृपा कर बर का देवा, नाहीतर माझी काही येळ बरी नाही. आता माझी काही खरं नाही.
खरं नाही म्हणण्यासाठी त्याचं चिंतन कर की धडकी का भरावं, एवढा काही विश्वास नाही. काय म्हणावं ऐका. म्हणे माझी कीर्ती वाखाणिता गहन, ब्राह्मणाचा होतो अपमान. तरी जैसे कथिले आहे तयाने, तैसेची दाखवणे लागेल. महाराज एवढं म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्मा काय म्हणतात, न सांगता तुम्हा कळो येथे अंतर. विश्व विश्वांभर परिहरीची न लगे. सांगावं लागतो का देवाला? देवाला सांगायची गरज नाही. देवाला फक्त अंतःकरणातली हाक कळते बरं का. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, मुंगी के पाव में घुंघरू बनाया, तो भी अल्लाह सुनता है. तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मनामधलं, तुमच्या चित्तामधलं ओळखणारा एक परमात्मा आहे. अंतरेची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. अंतराची काय पाहतो? अंतराची पाहे गोडी, गोडी पाहतो. अंतःकरण कसं आहे, हात कशी आहे, तुम्ही नामस्मरण कसं करताय हे देव पाहते. आमचं असं नाही बरं का. पोटात एक आहे, पोटात एक, त्याला नामस्मरण म्हणतात का? जे पोटात आहे तेच पोटात आहे. अशा प्रकारचं भजन असल्याच्या नंतर माझ्या भगवंताला काळजी झाली. आणि देव काय करतो बरं का, बाप्ताचं रक्षण करण्यासाठी पंढरपुराची काया पलटली. काय म्हणतात पुढे बघा. आरसा सोमनी करुणी विचार, रुक्मिणीची सांगे सारंगर. विद्यानगरीचा नरकोवर येतो सत्वर दर्शना. भगवान परमात्मा माथा रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी अगं म्हणली विद्यानगरी नगरीचा राजा राम राजा आपल्या भेटीला येऊ लागलाय. आता आपल्याला ह्या पंढरपुरामध्ये बरंच काय त्याच्या स्वागतासाठी साजरे करायचं आहे. असं म्हणल्याच्या नंतर आई साहेब काय म्हणतात बरं. तरी जैसी होती द्वारकापुरी, त्याहुनी विशेष आहे पंढरी. नरपवराची धावली, निमिष भरी संशय निवारुनी तयाचा. हे बघ म्हणले भगवान परमात्मा शेवटी आधार घेतलाच बरं का मायेचा. मायाशिवाय त्याचा कारभारच होईना हो. जगताचा कारभार कुणावर अवलंबून आहे? मायावर अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणतात, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंगाने छाया जयापुरी. आखरी कुणाचा आधार घेतला? मायेचा आधार घेतला. मायेशिवाय देवाचं पानही हालत नाही बरं का. माया योग माया आहे आणि ती योग माया जागृत केली आणि रुक्मिणीला अधिकार दिला, म्हणजे मायेला अधिकार दिला. आता मायेचा कारभार चालू होतो. म्हणून भगवान परमात्मा माया प्रगट केली, हरीची योग माया. तिने हरिले हरी हरलया. अनेकाला योग मायेचा पास आहे. योग माया कुणाला सोडली नाही. अरे बाबा, देवकीच्या पोटातला गर्भ रोहिणीच्या उदरात कोण दिलं? वाटप होता का त्या काळात? होय. इथले पैसे पुण्या गावला चालेल? ही कोणची माया आहे? ते आधार कोणाचा आहे? आधी आमच्या शास्त्राचा आधार आहे हो. आता तुमचं निघाला असेल हे, पण आधार कोणाचा आहे? ज्ञानोबराचा आधार आहे, साधू संतांचा आधार आहे. आणि त्यावेळेला कसं ट्रान्सफर केलं असेल मग ह्या हृदयातून? हे हृदयचे ते हृदय घातले, हृदय हृदय एक झाले. हे हृदयचे ते हृदय घातले. मथुरेतला गर्भ गोकुळात नेला. कसा नेला असेल? हा, आता तिथून मग बाहेर देशातून तुमच्या खात्यावर पैसे पडतात. कसं पडत असेल? हे कोण शोध लावलं? पहिला शोध लावून ठेवलेला. कारण का तशाच प्रकारे योग मायेला
सूचना केली, रुक्मिणीला सूचना केली आणि रुक्मिणी आपलं रूप धारण करते. काय करणार आहेत पहा. नाहीतरी शिक्षा पावेल ब्राह्मण, मग तो देईल आपला प्राण. आणि आपुले गुरुदासी येऊने, संत सज्जन असतील. रुक्मिणी मातेला सांगलाय, रुक्मिणी याच्या जर आपण शब्दाला जर नाईक साथ केली तर काय होईल, काय होईल सांगू का तुला. आपल्या नावाला कलंक लागेल. साधू संत याची अपकीर्ती झाल्यावर आपलं नाव कोणी घेणार नाही. मग आपल्याला काय करावं लागल. आपुला तो बोल तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी, होय दया शिंदू नारायणा. तुला कोण वर्णन करते. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी. तुझं वर्णन पुराण करतात, शास्त्र करतात, एवढं आपलं वर्णन करतात. आणि आपण जर नाही केलं तर काय होईल. आपण कोण आहोत, आपलं ब्रीद काय. पतित पावना दीनानाथ नारायणा. पतिताला पावन करण्याचं, दिनाचा उद्धार करण्याचं आपलं ब्रीद आहे का नाही. आपलं ब्रीद आहे आणि ते ब्रीद आपल्याला साथ करावं लागतो. आपुला तो बोल साथ करी. आपल्याला बोल साथ करावं लागतं आणि आपल्याला हे काम करावं लागणार आहे बरं का. कुणाला आज्ञा केली. योग मायाला. आणि योग मायाचं काम आहे बरं का. ते रचना कुणाची आहे. ब्रह्मांडाची घडामोड कुणी केली. योग मायाने केली. त्याला काहीच कळत नव्हतं. ते कसं होतं माहिती आहे. महाराज सांगतात, पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सुई तारा नाही, अवघे सिंधेच होती पायी कामवा. हे कसं होतं पहिले. काय नव्हतं ह्याच्यात. पण तिने याला आकाराला आणला. देवाला कोणी आकाराला आणला. मायेने आकाराला आणला. आणि माया कुणाची आहे. हरीची योग माया आहे. आणि तिला अधिकार दिला, सूचना केली. आणि काय म्हणतात आई साहेब. वचन आहे कोणी जग जगजननी, चरण नमस्कारी चरणी. मने वैकुंठीची रचना आणली, रायाची दाविन. बघा होता. आई साहेबाला अधिकार दिल्या म्हणजे आई साहेब, अहो काय तुम्ही फक्त आज्ञा करा. तुम्ही काय करा. आज्ञा करा. वैकुंठाची स्वर्गाची रचना मी पंढरपुरात तुम्हाला एक वेळ लागत नाही म्हणजे मला करायचं काय. फक्त बघायचा उशीर आहे म्हणजे डोळे उघडून. एका क्षणामध्ये मी काही करतो. असले आनंद ब्रह्मांड तयार करीन. काय सांगू लागले तुम्ही. तुम्ही काय करा. आज्ञा करा. फक्त तुमची काय पाहिजे. सत्ता पाहिजे. जशी बॅटरी पाठीमागच्या सेलचा आधार घेते आणि पुढे फोकस दाखवते. आता तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणलो. काय दाखवते. पोलीस पाटील त्याला काय दाखवलं बघा. काय दाखवू लागले. बघू लागल्या का म्हणा काय दाखवू लागले. बॅटरी काय करते मी हे सांगू लागतो तुम्हाला. तुम्ही खाली बघू लागले ते काय दाखवू लागले बघू लागले का मला. बॅटरी काय करते. प्रकाश दाखवते. मग आम्ही प्रकाशाकडे पाहतो. विंचू किडा खड्ड्याकडे पाहतो का प्रकाशाकडे पाहतो. आमची दृष्टी कशावर जाते. प्रकाश त्याच्यासाठी आहे. आम्ही प्रकाशाकडे बघतो, खड्ड्यावर बघतो, विंचू किड्यावर बघतो. ज्याच्यासाठी आहे, ज्याच्या आधारावर जातो, प्रकाशाकडे आमचं लक्षच नाही. लक्ष कशावर आहे. विंचू काय पडलं गावात. काय पडत.
अरे पण आधारानं कोणाचं चाललंय? प्रकाशाच्या आधाराने चालतो, प्रकाशालाच पाहत चालतो, पण लक्ष प्रकाशावर नाही, तर वाटत काय पडले याच्यावर लक्ष नाही. तसं ब्रह्माच्या आश्रयावर चालतो, ब्रह्माच्या सानिध्यात राहतो, ब्रह्मालाच पाहत नाही तर जगतच पाहत. कळलं? तुमच्याच हातात भेटले सोपं दृष्टांत आहे. काय म्हणले? बॅटरीच्या प्रकाशाने चालतो, प्रकाशासोबत राहतो, प्रकाशाने चालतो, व्यवहार प्रकाशाचा आहे. पण आम्ही प्रकाशाकडे पाहतो का वाटत त्या खड्ड्या रस्त्याच्या काही पडलं त्याच्यावर पाहतो? जे काही दिसते त्याच्यावर काय नव्हतं जनावर. कशाच्या आधारानं दिसलं? बॅटरीच्या. तुम्ही आवडीने बॅटरीचा प्रकाश पाहता का वाटत काय बारीक नजर करून पाहता? वाटत काय ते पाहता, हे का? तसं ब्रह्माचा आधार घेऊन सृष्टीची रचना करणारी माया आहे. आम्ही मायेतच गुंतलो, ब्रह्म इकडं. मग आता योग मायेला आज्ञा झाली. योग माया काय म्हणते? आई साहेब म्हणतात, महाराज अहो पंढरीत काय आनंद ब्रह्मांड करून दाखवते म्हणजे एका मिनिटामध्ये, तुम्ही काय टेन्शन घेऊ लागल्या? आनंद ब्रह्मांड करून दाखवतो. आई साहेब म्हणू लागले कुणाला? पांडुरंगाला. काय म्हणते? ऐशी कल्पना करिता जाण, तैसेची झाले न लागता क्षण, तो माय लागवी जग जीवन, निज भक्त महिमान वाढवी. पण आता माया जरी म्हणायला गेले तुम्ही, माया तरी कुठून आली? कल्पना म्हणजे माया. ब्रह्माची कल्पना म्हणजे काय? माया म्हणजे काय कुण्या गावाहून आली नाही, तुम्हाला जी झालेली कल्पना तीच माया आहे. त्याच्यासाठी उदाहरण खूप छान दिलं. कल्पना अविद्या, आलं का लक्षात? काय म्हणले? कल्पना अविद्या. मायेला कल्पना केली की जगत, जगत नाम जीव झालं. कल्पना अविद्या केले झाला जीव. आणि मग माया उपाधी, मायाच्या उपाधीने काय झालं? जगत बोली घेते. माया उपाधी शिव बोली घेते. शिवाने उपाधीला बोलायला लावलं. आधार कुणाचा आहे? खेळ कुणाचा आहे? ब्रह्माचाच आहे. कल्पनेने मायाचा आधार घेतला, म्हणजे ब्रह्माने कल्पना केली, नाम माया प्रगट झाली. ब्रह्माची काय आहे? माया आहे. माया म्हणजे कुणाचीच नाही तर भगवंताची कल्पना. पण एका कल्पना केल्या केल्या असं सुंदर पंढरपूर झालं की त्याचं वर्णनच करता येत नाही, असं सांगू लागलं. तो इकडे राम राजा चालता सत्वर, सनिध उरले उतरले पंढरपूर, भयभीत होऊन द्विजवर, रुक्मिणीवर आवळी तशी. महाराज पंढरपूर अवघ्यात जवळ आले, 1-1.5 किलोमीटरावर, 2 किलोमीटरावर. आता ह्याच्या अंगात कापरं सुटले, अजून तर काय दिसना गेले, काय वातावरण बी नाही, कशी वाट झाली आता, म्हणजे काय वाट बरोबर नाही. पण आता आडवं होतं की लय दूर असल्यामुळे दिसना गेलं. आता कसं होते, लटलट कापू लागले मनामध्ये. काय झालं आहे का? मग सनिध पाचारुनी द्विजा, काय बोलत ते राम राजा, आता संशय न फिटता माझा, तरी अपमान तुझा करीन. आता पंढरपूर जवळ आले. आता एकदम राजाने त्या ब्राह्मणाला बोलवले, ब्राह्मणा तू लय मोठं मोठं बोलालतास म्हणलं तिथं, अरे इकडे ये, आता माझ्यासोबत चल नाही तर पळून जाशील. आता आलं विचार काय करते, पण मनात अखंड चिंतन विठोबाची, मनात चिंतन आहे चालू आहे. आलं जवळ, जवळ आल्याच्या नंतर काय म्हणतो बरं? मग सनिध वार नानुनी त्वरित, अंबारी तर बैसला नरपणात, पंढरी विलुकोनी विलुकोचाची त्वरित, तो नवलाद्भुत देखले. महाराज आता शिवावर पाय ठेवण्याच्या आधी अंबारीतला खाली उतरला आणि असा बघतो तर काय पंढरपूर चमकू लागले. जसं हनुमंतरायाने दुर्णागिरी आणीत होते, चमकत होती
चम 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 चम, जसे काय दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आपण लाईटी घरानं सजवतो तसं पंढरपूर चमकू लागलो. सोन्याची पंढरी झाली. आता काय करा महाराज, राजा पाहून वेळा आला. काय म्हणतो राजा? जैसा पौर्णिमेचा निशापती त्या भोवती नक्षत्र दिसती, देवालयाच्या कळसाभोवती मंदिरे चमकती लखलखीत. अहो महाराज, असा दृष्टांत महाराजांनी दिला की जसा पौर्णिमेचा उगवतो आणि पौर्णिमेचा चंद्र उगवल्याच्या नंतर त्याच्या भोवताली जशा चांदण्या सोबतात, तशा प्रकारे हा परमात्मा आणि पंढरपुरातली बाजूची जे काही मंदिर आहेत पांडुरंगाच्या बाजूचे, तेवढे निश्चित लख 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 विजा चमकल्या. सोन्याचं पंढरपूर. काय करा महाराज, नजर ठरना गेली राजाची आणि हे न कुठं त्या रुट्याचं पाणी गेलं म्हणत्या मंदिराला राजाबाईच्या, त्या देवीच्या. सतत भूषण सांगू लागला. आता काय झालं बघा. हे कौतुक देखता दृष्टीची राजा विषेक झाला मानसी, मने ब्राह्मणे कटी पंढरी जैसी दिसताही. राजाला नवल वाटलं महाराज. राजा म्हणतो त्यांच्या देवाला जसं ह्या ब्राह्मणानं सांगितलंय त्याच्या आधी पतीनं पंढरपूरचं दिसू लागले. धन्य धन्य म्हणला. काय भक्ताचा महिमा आहे, काय विश्वास आहे, काय थाटानं बोललंय, त्याच्या आधी थाट दिसू लागलाय. ते कुणाची कृपा आहे बाबा. महाराज म्हणतात त्याच्यासाठी, नको खेद करू पती लक्ष्मीचा जाणत येते. अरे बाबा, सखल जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकली जायचे नाही. महाराज, खरा जर विश्वास भगवंतावर आहे ना, तो कोण्याही रूपामध्ये येतो आणि आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. आपली कधी अपकीर्ती होऊ देत नाही, आपला कधी अपमान होऊ देत नाही. आपला अपमान म्हणजे परमात्म्याचा अपमान आहे. म्हणून भक्ताचा कधी देव अपमान होऊ देत नाही. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाचे संहारी. दुर्जनाचा मात्र नाश करतो, भक्ताचं रक्षण करतो. एवढ्यासाठी भगवंताचा अवतार आहे. काय म्हणतात? मग अनुताप धरून चित्रात खाली उतरला नरपणात. नमस्कार नमस्कार साष्टांग घालून चौरीत विप्राची बोलत केदवा. महाराज आतापर्यंत त्याची इज्जत केली नाही बरं का. पण हे दृश्य पाहिल्याबरोबर महाराज श्री संताची साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग नमस्कार घातलं. आता चुकलो महाराज, खरंच तुमची वाणी, खरंच तुमचं वैभव, खरंच तुमचा देव. आता त्याच वर्णन करू लागलं. आता ब्राह्मण किती फुगला असेल बरं. तुम्ही सांगितले जैसे रीती तैसेची दिसून येतचे गुडती. विकल्पची धरी गेला. असंच आहे बघा. माणसाला अनुभव नसला की माणूस काय ओळख. जी गोष्टच पाहिली नाही तर सर्व उपाय नाही. महाराज काय म्हणू लागले, ज्याचा तुम्हाला अनुभव नाही तुम्ही गोष्ट काय सांगता, काय करत. ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव नाही. आता तुम्हाला सांगू का, बासुंदी. काय नाव आहे? बासुंदी. आता बासुंदी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तिला काय म्हणता, बासुंदी. आता ते जर तुम्ही बाहेर देशात गेल्या त्याला काय म्हणतात, ही भाषा माहिती आहे आपल्याला. बासुंदी आपल्याला माहित आहे, ही काय. बासुंदी म्हणल्या बरोबर कशी असते, पातळ असते, दुर्नात घ्यायची असते, वाटी घ्यायची असते, चमच्यानं खायची असते किंवा प्यायची असते. आहे बरोबर आहे. आणि हे जर तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगलं तर तुम्हाला काय कळणार. बासुंदी म्हणल्या तुम्हाला त्याची रूपरेषा कशी काय कळते, कारण त्याचा अनुभव आहे. तसं पंढरपूरच माहिती नव्हतं, मोठं बोललो मला अनुभवच नव्हता. माणसाला अनुभवाधीन महान ढोल नको रे आणि हरिभजनाधीन किंवा ताळ घालू नको रे. हरिभजनाधीन
काळ घालवू नके आणि अनुभवाविन नमान. अशा प्रकारे महाराज सांगू लागले. काय म्हणतात? ब्राह्मण विस्मित पावला तिची मने मज पावला निपते हर्षान माये श्री जगती गातसे कीर्ती प्रेम. ब्राह्मणाला एवढा आनंद झाला महाराज काय सांगाव. ब्राह्मण आता 7 इंच उड्या मारायला सांगतात. काय म्हणू लागला, खरंच मायच्या माझा देव हाय गड्या मला ह्याच्यानंच म्हणतात. देव खरा आहे त्याला पहिले नव्हता काय. हा पहिले बी होता पण विश्वास अनुभवाला फुटायला होता. काय म्हणू लागले अजून बघा. भक्ता माझी अगरबनी एक पुंडलिक शिरोमणी त्याचे भेटीचे द्वारके उनी चक्रपाणी पातळी. धन्य धन्य पुंडलिक. कारण का तया पुंडलिकी किला उपकार खेडावया भार प्रथविता. पुंडलिकाच्या भावार्था वैकुंठाहून झाला येता. पुंडलिकाच्या भक्तीला पाहून पुंडलिकाचा भाव पाहून देव इथे आला आणि सगळ्यांचा उद्धार केला. अशा प्रकारे कोण तो ब्राह्मण असणारा देवाला बोलू लागला. सकळ तीर्थात वरिष्ठ गंगा त्याहून विशेष चंद्रभागा दर्शनाची पाहून करी जगा अभिमानांदा जगामध्ये पवित्र तीर्थ एकच आहे तिचं नाव गंगा आहे. बरं का. वाचे म्हणता सखोल पाप एवढे पवित्र जरी असली गंगा ना तिच्याहून अधिक पटीने चंद्रभागा. कारण का ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर देव मोठी. अशी चंद्रभागा अशी भीमातीर असा पुंडलिक या त्रिभुवनात कोणी नाही असा तो ब्राह्मण बोलू लागला. मथुरा गोकुळ वृंदावन स्थळी नांदे जगजीवन द्वारकेत ही श्रीकृष्ण भक्ता कारण तिष्ठते. गोकुळ वृंदावन द्वारका हरिद्वार आताही भगवान परमात्मा भक्तासाठी अहोरात्र तिष्ठत आहे. असाच परमात्मा भक्ताच्या कार्यासाठी भक्ताच्या काजासाठी सोडिले मी लाज सोडणारा देव आहे. आणि तो पंढरीला आलेला आहे. आणि त्या ब्राह्मणाला इतका आनंद झाला की त्याच्याहून अधिक पटीने पंढरपुराला सजवलं. काय म्हणतात ऐका बरं. परिया छत्राचे महिमान अनुपम दिसत आहे मज लागून आयसा ब्राह्मण निर्लज्ज होऊन गाते गुण निज प्रीती. आता तर तितका आनंद झाला महाराज त्याला काय बोलायचं. लाज भय शंका दुराविला मान सगळं सोडून गेला. आणि आता इतका नाच लागला महाराज तर बोलायचं कामच नाही. असा देव अशी कीर्ती आणि असा आनंद ऐसा देव नाही कुठे. महाराज सांगू लागले अवघेची पापी जाती दिगंतरा दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिल्या. ऐका अवघेची पापे जाती दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिल्या. नुसतं पंढरपूर पाहिलं ना तरी पाप नाही सोडून जातो. अशा प्रकारचा पंढरपुराचं वर्णन करू लागले. समारंभ करी नर्पणात मिळून वैष्णव भक्त गजर करती स्वानंदे. काय सांगा महाराज. टाळ जिना आणला आणि मोठ्या थाटाने राजा आता पांडुरंगाचं भजन करू लागला. राजाबाई कुणीकडे गेली. आता कुठं आजी तिला माहिती. काय म्हणू लागले ऐका. लागले खडे परिस्थितींतामणी समान लागता रान पंढरीचे. जसं पंढरपूर मध्ये शिरले महाराज तर खडे जे वाटणे होते की नाही खडे ते चिंतामणीचे खडे दिसू लागले. बाग कल्पतरूच्या वाटू लागल्या.
अशा प्रकारचं असणारं ते पंढरपुराची शोभा झाली. आणि खरंच पंढरपूर जसं स्वर्गात आहे तसंच झालं म्हणतात. कामधेनु आयच्या उदंड गाई भोवत्या सीतेताई राजा विस्मित होई पारी म्हणे धन्य नवाई आगाध. महाराज कल्पतरूची बागची बाग आहे, कामधेनूच्या कळपाच्या कळप आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत. असं पंढरपूर शोभून दिसू लागलं. राजा विस्मित झाला. धन्य धन्य ते पांडुरंग. अशा प्रकारे त्या पंढरी क्षेत्राचं महिने वर्णन करतात. काय म्हणू लागले? ब्राह्मणाचा धरुणी हात भूपती पुढे विलोकित तो पंढरी क्षेत्र लखलखित पाहता दिपत नेत्रपाती. महाराज आता त्या भक्ताचा त्या ब्राह्मणाचा त्या राजाने हात धरला. आता याच्यात हाताने माझा उद्धार होईल म्हणून, याच्यामुळं मला एवढं पाहायला मिळेल. खरोखर धन्य धन्य महिमान भक्तांची. हात धरला आणि चालत पुढे जातो तर पंढरपूर डोळ्याला दिसलं. महाराज तुकाराम महाराज वर्णन कर. झळझळीत सोना कळस दिसतो तो सोना. बरवे बरवे पंढरपूर विठुरायाची नगर. सोन्यानं मळलेलं पंढरपूर दिसलं. लखलखीत चमचमीत चमकू लागलं. काय म्हणतात अजून? तरुणी बैसोनी पक्षी आती निज छंदे गायन करती हंस मयूर नृत्य करती सप्रेम गाती उल्हासी. काय सांगा महाराज, पशु कुठं गायन करावं का? म्हणून म्हणतात मयूर पिछे चांबडे झाळेचे छाईचे छाई. अशा प्रकारचं महाराज पशुही तेच गातात, साधूही तेच गावतात. वनामधले सगळे पशु पक्षी जलचर काय असलेले विठ्ठल नामाने ती नगरी दुमदुमून गेली म्हणतात. तपस्वी करती अनुष्ठान ब्राह्मण करती वेद ध्यायन विष्णू भक्त करती कीर्तन मर्दंग विने घेऊन या. महाराज सांगू लागले, जपी तपी संन्यासी भंभम करणारे कोण योग करतात, कोण योग साधना करतात, कोण होम करतात, कोण जप करतात, कोण राम करतात. आणि काय विष्णू भक्त असणारे भगवंताचं भजन कीर्तनामध्ये पंढरपूर निसर्गरम्यमान झालेलं दुमदुमून गेली म्हणतात पंढरी. ठाई ठाई सभा करुणी जाण नृत्य करती देवागना तेने तपस्यनी नयना विषयिक जना भरविले. काय सांगा महाराज, आताही बघा तुम्ही वाळवंटामध्ये इथं कीर्तन आहे, तिथे कीर्तन आहे, तिथं दिंडी आहे, इथं दिंडी आहे. ठाई ठाई आताही ह्या काळात तुम्ही पंढरपुरामध्ये जाऊन बघा, पावलाला फळा पावलाला कीर्तन आहे. पंढरपुरामध्ये एकच गजर असतो विठ्ठल नामाचा, बाकी काही नसतो. तशाच प्रकारची परिस्थिती राजाला आले. आणि काय म्हणतो राजा? संत बैसुनी ठाई ठाई आत्मचर्चा बोलती पायी अनुभवी तल्लीन होई तेही अरण्यन देती राम. म्हणून महाराज म्हणू लागले, थोडा शास्त्रामध्ये बदल केला. काय म्हणू लागले महाराज? सगळे महाराज लोक काय जे वारकरी असतील ना, जिथं बसले तिथं आत्मचर्चा, माझी आत्मचर्चा विषाद कुठं जाईल तिथं भगवंताच्या नामाचा. कुठं काय होईल, कुठं काय होईल, कोण काय करतात म्हणले, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडते जन एकमेका. कोण कुणाला आलिंगन देऊ लागले, कोण कुणाच्या पाया पडू लागले, कोण कुणाला नमस्कार करू लागले. अशा प्रकारचं दृश्य राजानं पाहिलं. आणि काय म्हणतो बरं राजा? चंद्रभागेची अष्टोत्तरदश जगातले जेवढे तीर्थ आहेत की नाही, तेवढे तीर्थ ह्या पंढरपूरला येतात आणि त्या तीर्थामध्ये स्नान करतात आणि पवित्र होतात. आणि पुंडलिकाच्या दर्शनामुळे सगळे मुक्त होतात. अशा प्रकारे राजाला सगळं दिसू लागलं. आणि राजा चकित झाला. आणि काय म्हणतो बरं राम राजा? कनकाचे रत्नी वृंदावन त्यावरी बैसविले रत्न कोंडन दिव्य लेऊनी
वस्त्राभरण करती पूजन नाना करणारी. काय सांगा महाराज, त्या पंढरपुरामध्ये प्रत्येकाच्या दारात वृंदावन सोन्याचे ते तुळशीचे, आणि त्या वृंदावनाला रत्नाची कोंदणी होती म्हणे, शोभायचं. आता घर तर अशी सोन्या हो, वृंदावन तुळशीचे सोन्याचे होते. ते कोणासाठी केलं होतं? हा, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि राजाची भ्रांती काढण्यासाठी एक रचिलेली योगमाया होय देवाची. काय म्हणू लागले ऐका. मग भीमारतीत करुणी स्नान राजा चालिला देव दर्शना. तू इंद्रादी देव सकळ जाना पंढरी राणा लक्ष्मी. अहो महाराज, राजाने काय केलं, चंद्रभागेला आले, आंघोळ केले. आंघोळ झाल्या, स्नान झाल्याच्या नंतर पंढरपुराकडे भगवंताच्या दर्शनाला महाद्वाराकडे निघाल्याच्या नंतर काय झालं, तर वाटामध्ये या देवाचा राजा कोण होता? इंद्र आहे. या देवाचा राजा कोण आहे माहित आहे? इंद्र आहे. आणि देवाचा राजा इंद्र, आणि त्या इंद्रानं काय केलं, आपलं जेवढे सैन्य आहे ना 4:30 वाजता बरोबर घेऊन येते. म्हणून महाराज वर्णन केली, स्वर्गीची सुरबर घेऊन आली बोबाट. बरं का, रामराजाला कळलं इंद्राचा देव, इंद्रदेव स्वर्गातला, आणि त्याची सगळी प्रजा सगळे सुरवर घेऊन कुठं आलाय? भगवंताच्या भेटीला आलाय. आणि काय मी दुर्दैव रे, पांढऱ्या कपाळाचा, फुटत्या पांढऱ्या शिवाचा, मी त्या देवीच्याच नादात तिथंच भोंगलो होतो. काय या साधूने माझ्यावर उपकार केले. म्हणून महाराजांनी सुद्धा साधू संतांचं वर्णन केले. उपकार सांगू मी काय, बाप न करे आहे ते मान, धर्मी त्यांचे देखील पाय. दिले अक्षया भय चांगला, मनवनी अनुया. काय केले उपकार सांगू मी काय, या ब्राह्मणाचे काय उपकार सांगू. इंद्र मला बघायला भेटत होता काय, चंद्र मला बघायला भेटत होता काय. एवढा सोहळा कुणाच्या कृतीने, संतांच्या कृतीने प्राप्त झाला. राजा काय म्हणतो बरं, अष्टसिद्धी सकळ दासिनी एवढंच राजा दर्शन आता महाराज काकड्याच्या याला पहाट लाईनला लागले. तिथं काय इंद्राची गर्दी झाली. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभ्या जोडोनी हात, तिरसुळ डमरू घेऊन आला गिरीचा शांत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत काय सांगा महाराज, इतकी गर्दी झाली. आणि त्या गर्दीमध्ये कमाल सांगू का तुम्हाला, तिची जी देवी होती की नाही, ती हातात झाडू घेऊन झाडू हे गेले वजन. ए राजा, काय झालं महाराज, बघा म्हणजे तिची देवी पुणे कामाला आहे. मी तर म्हणलं हीच साडी घातली होती सकाळी, हेच अभिषेक केलेली हीच नव्हती. खरं तर म्हणले, पण होय का असं केलंय. खरंच राजा सीजन देखले, अरे बाबा तुला भ्रांती झाली, त्याला मी काय करू म्हणले. आणि माय तू का मला इथं, मला इथं आल्याची दिक्कत नाही बापू. आता इथली पूजा करून ह्या सगळे वारकऱ्याची सेवा करून तुझ्याशी असा थाटाना बसतो. इथं माझा थाट आहे, इथं काय, इथे ह्या वारकऱ्याची सेवा करायला लागते. झाड करायचं, लोट करायची, सडा सारवण करून देवाची आरती घेऊन पाया पडून मग तुझ्या तिथं थाटानं मग तुझ्या असं आहे. म्हणजे मी लय फसलो की म्हणणार, इतक्या दिवस मी फुकट गेली. म्हणजे अरे बाबा याच्याशिवाय दिक ना, मला दिक नाही तर तुझी काय भिजक लावायची वेळ या. कोण म्हणाले, देवी म्हणाली, काय म्हणते ऐका,
ती पंढरीची झाडी तसे अंगणी 20 मणी नरपणात. त्याला चक्कर झाली महाराज. मी काय म्हणत होतो, या त्रिभुवनात अशी देवी नाही, असं दैवत त्रिभुवनात नाही, असं देऊळ कोणाचं नाही, असं वस्त्र कोणी लिवलं नाही, असा अलंकार कोणाकडे नाही. त्या देवाची मी काय केली, नावस्ती केली. काय ते दरिंद्री ब्राह्मण, त्याला काय कपडे मिळतात काय, ते मी काय पूजा करतात काय, असं म्हणलो. शोभा तेव्हा देवा देवा चुकलो बरं का, माफ करा पंढरीमध्ये. आणि काय म्हणतो राजा, मुतो शब्द म्हणून ते समयी राजा तीच पुसे लवलारी मने माते चुकी मते थाई निजांगे पायी झाडी तशी. आता काय म्हणाले ऐका, तिचा पदर धरले उधो बोला, उधो बोला, उधळे बोला आंबाबाईचा, उधळे बोला आंबाबाई माऊलीचा ओ. तिला हात धरू उधो उधो म्हणला. तिने काय म्हणला, आई अगं म्हणजे तू इकडे कशी काय आणि झाड कामाला कशी काय, असं म्हणल्याच्या नंतर ती राजाई काय म्हणते ऐका बरं. मग भवानी उत्तर देत तयासी तू आगर तशी आता धरली मानसी. मग ऐशा अनंत दासी येती पंढरीची राबावया. अरे येड्या म्हणले, तुला माहीतच नाही, त्याला मी काय करू. माझ्यासारख्या अनंत दासीचं झाडायला येत नाही बरं का. म्हणजे काय विचार लावला, तुला काहीच माहित नाही म्हणून मी बी आता सेवा भेटायला मग करायला पोगरी म्हणले तर काय कर मी तुझेच करते. त्याच्याजवळ काय हो, काय नाही. असा देव आहे, त्रिभुवनाचा मालक आहे, आणि मी तुझ्या नादाला लागून फसलो आहे. काय म्हणते अजून बघा, कुंडलिकाचे अंगणी सकळ तीर्थे घालती वळणी. मग पवित्र होऊन तक्षणी वाची पाणी जाणगे. ए राजा, तुझ्या डोक्यातलं काय म्हणले, माझ्यासारख्या दासी ह्या वारकऱ्याची सेवा करायला येते. आणि या जगात कोण जर श्रेष्ठ असेल तर पंढरीचा वारकरी बरं का. आम्हाला पवित्रता, आम्हाला मान्यता, आम्हाला भूषण कोणामुळे आहे तर पंढरीच्या वारकऱ्याच्या सेवेमुळे आहे. म्हणून सगळे तीर्थ अष्टमहासिद्ध्या कुठे येतात तर पुंडलिकाच्या दारात येतात आणि पुनीत होऊन जातात बाबा. म्हणून आम्ही रोज पुंडलिकाचं दर्शनाला येतो, सेवा करायला येतो, आणि सगळ्या वारकऱ्याचं स्वच्छ सारून सडा रांगोळी घालून मग तिकडं जातो. हे काम आहे जगामध्ये. नाही सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर एक पंढरीचा वारकरी आहे. वारकऱ्याशिवाय या जगात दैवतच नाही असं खूप. काय म्हणते आहे का, विस्मित होऊन नरपणात पुढे पाहत तो नारद सुंदर गौरी कीर्तन करीत नेपले. अहो राजाला सोडून देऊन थोड झाला तर तिथं कोण कोण आहेत, नारद तुंबर हे गाय न खरे. कोण आहेत, नारद आहेत, तुंबर आहेत, व्यास आहेत, वाल्मिक आहेत, अनेक ऋषी मुनी तिथं भगवंताच्या घरामध्ये 4 वाजता येतात बरं का काकड्याला. एवढा आनंदाचा सोहळा पंढरीमध्ये आहे. आणि असं पंढरपूर राजानं पाहिलं, चकित झाला. अजून काय म्हणतो राजा, रूपे नारी नर आवृत्ती साकार लोटांगण घाली नरपवर स्वानंदी निर्भर मानसी. महाराज त्याची दिशाच भूल झाली. आता योग माया होती तिथं काय कमी आहे. राजा जिकडं पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळ, जिकडे पाहि तिकडे भगवान परमात्मा नटलेला दिसू लागला. अशा प्रकारचं पंढरपूर पाहिलं. आता आपल्याला बरीच वेळ झालाय तरी पाहुणे आता चांगली कथा झाली. आता इथून वाटली झपट कथा. पुंडली भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. अजून देव पंढरपूरला ते झालंय आहे. अजून एक तास असते ना 15-20 मिनिट. पटपट मग घ्या, तुम्हीच घेते ना कपडे. तुम्हीच घ्या.
चतुर्भुज रूप नरनारी आगे साकार लोटांगणी घालणे नृतनाथ स्वानंदी निर्भय मानसी शंखचक्र गदा मारुती घालणी दंडवत राजा प्रवेशला रावला तो तेथील पाहता मित्र घाकत मग धरला काय आहे की नाही हे पण काय आयचा निरूप मत ब्रह्ममूर्ती त्रिपुरी अनेकीची भूपती स्वरूप नागनिया दिती काय करणार वैष्णदेवत चंद्रभागे आयसे पावन तीर्थ नाही दिसत शिवणी घुंगुरडे होता आडते म्हणे माझी ब्राह्मण गाड मोरुनी चौकडे म्हणे मी व्यस्तिलो होतो अविद्ये करुणा परी झालो पावन सुरे या परी कौतुक दाखवून जाना मग आदर्श झाली तिथे काही रचना तो मर्तिकेच्या भिंती दिसली नाही ना मनात वाटला जैसे दाखविले रायापती त्याची पंचक्षेत्र आहे निश्चिती परी मनुष्याची पाणी राहायची आपले मनी आता आयते म्हणणे राजा राम प्रार्थितचे गुरु ध्वजा म्हणे देवादी देवा वैकुंठ राजा म्हणून समाजा पूर्विका चिंता हेतू आहे आयता मजला की विद्यानगरीची यावे तुझला आता अभय देऊने शरणांगताला सत्वर्षला देवराया देव म्हणे भूमीवरी ठेवता मजसी तरी तेथेची राहील निश्चिती काही अन्याय घडती मारुती पंढरीची आयता सांगता प्रमाणे राजा आचरा पंढरी क्षेत्रापासून जाण्या विद्यानगरी तो भागी मनुष्य उभी मूर्ती काढून घेतले पुजारी ब्राह्मण निवांत काही भूपतीची कुळ नाही त्याने काही मुक्ती चालून साऊंड बंद करा बटन बंद करून या माईक बसा तुमचं बसा
सैन्य संपत्ती चंद्रावासी नक्षत्र जाती नासरे प्रकारा विनमती वर्तात ते निधळ दिसती कोणाचे विद्यानवेची गेली हरी आवली उदास दिसती संत आणि ते एकमेकाशी बोलती वचन तरी कोणाची न देती आश्वासन म्हणती पुंडलिकाशी गेली बोलती प्रत्युत्तर आमचा घरपाची व्रतांत कळील धरी तरी शिक्षा बरी करील की जे पेटाळती भाव आपले घ्यायचे आहे अनुभव बोलते भाव आत्मज्ञानी एक मूर्ती ईश्वरी